कसं आहे? छान छान. अगं वाढीव म्हण वाढीव. यात कामात बिझी होतो ना, एडिटिंग चालू होतं आपलं. जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने व आपल्या मराठी भाषेत एडिटिंग, ते पण फ्रीमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप भारी झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण मी सांगितलेले स्टेप जर तुम्ही सांगितलेल्या स्टेप त्याप्रमाणे तुम्ही एडिटिंग केली तर ती पुढच्या व्यक्तीला व तुम्हालाही खूप आवडेल. आणि राहिला प्रश्न व्हिडिओमध्ये जे पण आपण ॲप यूज केले आहेत ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. बिटमार्क आणि शेकीपेक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मी तुम्हाला सर्व एडिटिंग डिटेलमध्ये सांगतो. आणि आलाइट मोशन जर कोणाला चालवायला येत नसेल तर मी त्यावरही व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. आणि एडिटिंगबद्दल काही अडचण येत असेल तर मला कमेंट करून किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा, मी नक्की रिप्लाय देईल. चला तर मग वेळ न घालवता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला 2 ॲपची गरज लागणार आहे, ते म्हणजे आलाइट मोशन आणि पिक्सआर्ट. तर हे दोन्ही ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. तर ज्यांच्याकडे हे ॲप नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता आणि तिथून डाउनलोड करू शकता. त्यानंतर आलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर आलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शेकीपेक तुम्हाला एक्सएमएल थ्रू तुम्हाला भेटतील, कारण आपली लिंक ती काही चलत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला मी XMLने दिलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता खूप जणांना असा प्रॉब्लेम येतो, तर इम्पोर्ट प्रोजेक्ट होत नाही, त्यामुळे मी तुम्हाला XML फाईलने तुम्हाला आज बिटमार्क आणि शेकीपेक दिलेला आहे आणि ते कसं डाउनलोड करायचं ते तुम्हाला सगळं सांगतो. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, बिलकुल बी स्किप करू नका. तर मित्रांनो, तुम्हाला मी बिटमार्क आणि शेकीपेक एक्सएमएल फाईलने आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. तर तुम्हाला इथे फक्त काय करायचं आहे, तर डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर इथे 3 डॉट दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह टू डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. अशाच प्रकारे बिटमार्क पण तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर आलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर आलाइट मोशन प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे टेम्पलेटचा ऑप्शन दिसेल प्रोजेक्टच्या पलीकडे, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला अपलोड नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण आता डाउनलोड केलं होतं तर ते इथे येऊन जाईल. तर तुम्हाला इथे बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते तर तुम्ही पाहू शकता आपले बिटमार्क प्रोजेक्ट आलेला आहे. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू टू टाईमलाईनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर अशाच प्रकारे शेकीपेक पण तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर मी आधी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत, त्यामुळे एक डिलीट करतो. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे फोटो कट करायचा आहे, त्यासाठी बॅक यायचं आहे. आल्यानंतर पिक्सआर्ट ॲप हे ओपन करायचं आहे. तर ॲप ओपन केल्यानंतर एडिट फोटोवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पण फोटो कट करायचा आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड केल्यानंतर खाली रिमूव्ह बीजे हा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर टिकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल वरती, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह टू JPG आणि खाली सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर फोटो सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर
तुम्हाला इथे फर्स्ट बीटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्ही जो कट केला होता तर तो संपूर्ण फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि हा फोटो तुम्हाला 3.15 सेकंदपर्यंत ठेवायचा आहे. त्यानंतर हा फोटो अशा प्रकारे खाली आणायचा आहे. तर आणल्यानंतर तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही इथे दुसरा फोटो पण कट करू शकता आणि जर तुम्हाला इथे दुसरा फोटो ॲड करायचा असेल तर तुम्हाला ते पण सांगून देतो. तर अशा प्रकारे तुम्हाला जो पण फोटो ॲड करायचा आहे, कट करायचा आहे, तो कट करून घ्यायचा आहे. तर तो कसा ॲड करायचा आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर व्हिडिओ तर आपला कट झालेला आहे. आपला फोटो कट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जो फोटो तुम्हाला इथे वरती 1 नंबरला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला आता आपण जो कट केला होता फोटो तो ॲड करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ते फोटो तुमच्या मनाने ॲड करू शकता. ॲड केल्यानंतर तुम्ही हा खालचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जायचं आहे. तर याची ऑपेसिटी 20 पर्यंत ठेवायची आहे. ठेवल्यानंतर पुढे यायचं आहे. 3.15च्या बिटला आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तुम्ही पण अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. त्या 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून जिथपर्यंत बीट आहे तिथपर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर हे फोटो ॲड केल्यानंतर इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटो अशा प्रकारे खाली या लिरिक्सच्या खाली आणायचा आहे. या म्युझिकच्या वरती ठेवायचा आहे फोटो तुम्हाला सगळे. तर तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे सगळे फोटो खाली आणायचे आहेत. आल्यानंतर तुम्हाला ते ग्रुप 1 ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते शेप 1 वरती तर इथे तुम्हाला इथे वाय-बी क्रिएशन तिथे ग्रीन पेन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. तर कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तुम्हाला जो फोटो ॲड करायचा आहे तो. तर त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या सहाय्याने अशा प्रकारे फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर फोटो ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला इथे ग्रुप 2 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जाऊन आधी आपण जसा फोटो ॲड केला होता तसाच ॲड करायचा आहे. तर इथे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर बॅक यायचं आहे. आल्यानंतर काही पी-एन-जी अशा प्रकारे ते खाली येईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, मागे येईल तर या पी-एन-जीवरती क्लिक करायचं आहे आणि 11.21च्या बिटला यायचं आहे आपल्या. सॉरी 12.9च्या बिटला यायचं आहे. तर अशा प्रकारे हे पी-एन-जी पण ठेवून द्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आपला ग्रुप 3ची लेयरचा फोटो ॲड करायचा राहिला आहे. त्यासाठी एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. गेल्यानंतर पुन्हा इथे कलर अँड फिलमध्ये जाऊन एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर फोटो ॲड केल्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर इथे 12.9च्या बिटला यायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तुम्ही पण अशाच प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो ॲड झालेले आहेत आपले.
तर आपले फोटो ॲड झालेले आहेत मित्रांनो. तर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेकीपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काय इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला इथे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर आता आपले जे 3 फोटो आहेत, या 3 फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती जायचं आहे. पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर अशाच प्रकारे या तिन्हीला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर 12.9च्या बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक PNG दिली आहे, ती ॲड करायची आहे आणि अशा प्रकारे खाली ॲड करून घ्यायची आहे. तर ॲड केल्यानंतर ही PNG शेवटपर्यंत ठेवायचं आहे. तर या फोटोंना इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचं आहे. आल्यानंतर शेकीपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता आपले इकडे 12.9च्या पुढचे जेवढे पण फोटो आहेत, त्या सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर यांना इफेक्ट देऊन झालेला आहे. तर आता आपलं शेवटचंच एक काम राहिलं आहे. तर फर्स्ट बिटला यायचं आहे. तर आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर तो तुम्हाला 3.15 सेकंदपर्यंत ठेवायचा आहे. त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन तुम्हाला लाईटनवरती जाऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा वाला व्हिडिओ या दोन्ही फोटोंच्या मध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे काही ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर अजून एक तुम्हाला व्हिडिओ दिला आहे, तो ॲड करायचा आहे. इथे तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. गेल्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला -90 डिग्रीवरती करून द्यायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून तुम्हाला हा 3.15 पर्यंत अशा प्रकारे हा व्हिडिओ ठेवायचा आहे. त्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे स्क्रीनवरती क्लिक करा. तर अशा प्रकारे काही इफेक्ट लागून जाईल. तर तुम्ही पाहू शकता. तर आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी ते सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलला जसं सपोर्ट करत असेल किंवा तुम्हाला जेवढं स्टोरेज असेल तर तसं तुम्ही ठेवू शकता. बस आज के लिए सिर्फ इतना ही. अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.